brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मालेगावमध्ये जानेवारी 2025 मध्ये मोठी प्रशासकीय कारवाई करत सुमारे 3360 नागरिकांचं जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली. ही कारवाई किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर झाल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे या यादीत केवळ मुस्लिमच नव्हे तर हिंदू नागरिकांचाही समावेश असल्याचं स्पष्ट झालंय. या कारवाईत मालेगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि 2 वेळा नगरसेवक राहिलेले दीपक भोसले यांचंही जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. दीपक भोसले यांना 8 महिन्यांपूर्वी जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत नोटीस मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पासपोर्ट, शाळा प्रवेश नोंदीसह विविध कागदपत्र सादर केली. मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणताही अंतिम प्रतिसाद मिळालेला नाही असा त्यांचा दावा आहे. दीपक भोसले काय म्हणाले आहेत ते एकदा पाहूयात. पण मला किरीट सोमय्याची मी प्रेस पाहिली तेव्हा मला प्रचंड वेदना झाल्या. ज्या कुटुंबाने जवळपास 40 ते 50 वर्ष या शहराचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, त्या कुटुंबाला जर तुम्ही अतिरेकी समजत असाल तर ही शोकांतिका, ही दुर्दैवी गोष्टी आहे. त्यामुळे मी किरीट सोमय्या साहेबांचा निषेध व्यक्त करतो. मला निषेध व्यक्त करताना जड अंतकरणानं सांगावं लागते. मी सुद्धा भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता आहे, परंतु महाराष्ट्रातील भोसल्यांना जर तुम्ही अतिरेकी ठरवत असाल तर ही गोष्ट काही बरोबर नाही. काय वाटतं तिथं चूक झाली असेल, तुमचा जन्म दाखला का रद्द केला गेला असेल? कारण की जन्म दाखला का रद्द केला गेला, का नाही केला गेला, नोटीस दिली, पण मी माझे शाळेचे दाखले, माझा पासपोर्ट, जे काही अत्यावश्यक कागद लागत होती, मी निवडून आल्याचं सर्टिफिकेट वगैरे बरेचसे प्रूफ दिलेली होती, तरी पण माझा जन्म दाखला रद्द झाला. मी पुन्हा अर्ज केला, अद्याप त्यावर काही सुनवाई झालेली नाही. किरीट सोमय्यांना तुमचं नाव सांगितलं गेलं, त्यावेळेस तुमचं जे काही फॅमिलीचं बॅकग्राऊंड आहे ते सांगितलं गेलं, त्यावरूनही किरीट सोमय्या यांनी अतिशय आक्रमकपणे उत्तर दिलं, असं का? स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना योग्य ती माहिती दिली नसावी असं मला वाटतं. याच्या पुढचं तुमचं पाऊल का असं? मी वकिलांशी चर्चा करतोय, माझ्याजवळच्या सर्व कायदेशीर कागदपत्रांची जमाजमा करतोय. वकिलांशी चर्चेअंती मी त्यांच्यावरती अब्रू नुकसान भरपाईचा दावा दाखल करणार आहे. जे काही मालेगावची सध्याची परिस्थिती आहे, वेगवेगळ्या कारणाने मालेगाव नेहमी सतत चर्चेत राहत आहे. कुठेतरी पूर्ण वातावरण जे आहे ते बिघडवायचं आहे. जर आपण मालेगावचा जर एकंदर बॅकग्राऊंड बघितलं तर लूम व्यवसायावर जवळपास 70 ते 80% तिथली अर्थकारण आहे. आणि कुठेतरी याच्यात हिंदू आणि मुस्लिम दोन्ही आहे, कारण व्यापारी जो देतो तो हिंदू आहे, जो काम करतो तो मुस्लिम आहे. हे सर्व जे वातावरण आहे ते कुठेतरी बिघडेल असं वाटतंय का? नाही, या बिघडायला सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आत्ताचे सध्याचे जे आयुक्त आहेत रवींद्र जाधव, हेच एकमेव कारण असलं पाहिजे असं माझं मत आहे. यापूर्वी गेल्या मी 40 वर्षापासून महापालिका पाहतोय, असा कुठलाही चीफ ऑफिसर आला नाही किंवा कुठलाही आयुक्त आला नाही की जेणेकरून त्यांनी संबंधितांना, वरिष्ठांना जर व्यवस्थित कागदपत्राची छाननी करून सांगितलं असतं तर इतकी कटुता निर्माण झाली नसती. कुठेतरी ह्या सर्व प्रकारात जर त्रयस्थ माणूस मालेगावच्या बाहेरचा जो आहे तो जेव्हा मालेगावकडे बघतो तेव्हा एक धार्मिक तेढ असलेलं शहर किंवा असुरक्षित शहर असं बदनाम मालेगाव होतं. प्रत्यक्षात मालेगावमध्ये वेगळी स्थिती आहे. मग तुम्हाला असं वाटत नाही का मालेगाव खूप बदनाम होतं, याच्यामुळे नवीन ज्या संधी आहेत त्या मालेगावला भेटत नाही? नाही, असं का, तसं तर मला नाही म्हणता, कारण की आमचे विद्यमान मंत्री महोदय दादा भुसेंनी चांगल्या पद्धतीने कामच करीत आहेत. प्रशासनाच्या वतीने SP वगैरे कामकाज चांगलं आहे, परंतु जन्म दाखल्यावरून जी काही माहिती आयुक्तांनी संबंधितांना द्यायची होती तीच त्यांनी खरी चुकीची दिली. त्याच्यामुळे शहरामध्ये दुपडी तयार होत आहे. सर, पण जे आरोप विरोधकांकडून होत आहे, आता आपण थोडंसं राजकारणाचं गेलं की SIT जी गठीत झाली तिचा रिपोर्ट यायला पाहिजे, तो सार्वजनिक झालेला नाही. गृह खातं भाजपकडे आहे, मंत्री महोदय सरकार भाजपचं आहे, तरीही एकही बांगलादेशी रोहिंग्या अजून सापडलेले नाही. कारण जर असता तर एवढ्या दिवसात त्याच्यावर कारवाई झाली असती. IG लेवलच्या अधिकाऱ्यांनी ही सर्व तपास केलेले आहे, याच्यात SP लेवलचं होतं, पण काही तथ्य न सापडत आहे. आणि किरीट सोमय्या यांना जेव्हा आम्ही विचारलं की तुमच्याकडे काही प्रूफ आहे का, तुम्ही सरकारला दिले आहेत का, तर ते काहीच सांगायला तयार नाही. ते उलट पत्रकारांप्रती प्रश्न करतात की तुम्ही मला टार्गेट करताय. या सर्व प्रकारात कुठंतरी शंका घ्यायला वावरतं. हे कुठंतरी चुकीचं होतं असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, आता कसं होतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी SITचा जो काही रिपोर्ट आला असेल तो प्रकाशित केला पाहिजे, जेणेकरून शहराची शांतता सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने आणलेल. कारण की 2004 माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 20 ते 25 वर्षापासून मालेगाव शहराची शांतता सुव्यवस्था व्यवस्थित आहे. हे ते दीपक भोसले अतिशय नाराज आहे
ते बीजेपीचे कार्यकर्ते असूनही त्यांच्यावर आरोप झाले. त्यांचा दाखला, ते महापालिकेत प्रथम नागरिक होते, प्रथम नागरिकाचाच जन्म दाखला हा त्याच नगरपालिकेने रद्द केलेला आहे आणि आता ते जे किरीट सोमय्या यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करण्याच्या तयारीत आहे. मात्र ह्या सर्व प्रकारात दिसतंय की जी प्रशासनिक लेव्हलला जी माहितीची देवाणघेवाण होते कुठंतरी त्याच्यातच त्रुटी आहे असं दीपक भोसले यांचंही म्हणणं आहे आणि ह्या त्रुटी लवकरात लवकर सुटाव्या, SITचा रिपोर्ट लवकरात लवकर प्रसिद्ध व्हावा जेणेकरून शहराची शांतता जी आहे ती अबाधित राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. दरम्यान पत्रकारांनी किरीट सोमय्या यांना संबंधित नागरिकांविषयी विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की ज्यांच्याकडे येथे जन्म झाल्याचा कोणताही पुरावा नाही आणि नोटीस दिल्यानंतर 6 महिन्यातही कागदपत्र सादर करू शकले नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, ते भारतीय नाहीत असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. किरीट सोमय्या यांच्या वक्तव्यामुळे दीपक भोसले यांनी सोमय्यांचा तीव्र निषेध केला आहे. जड अंतकरणाने मी सांगतो, मी स्वतः भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, तरीही माझ्यावर अशी शंका घेतली जाते, हे दुर्दैवी आहे. मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा विचार करत असल्याचं भोसले यांनी स्पष्ट केलं आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मालेगावमध्ये राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. मोठ्या प्रमाणावर जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यामागील प्रक्रिया, तपासाचे निकष आणि नागरिकांनी सादर केलेल्या पुराव्यावरील निर्णय याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. आता प्रशासन यावर कोणती भूमिका घेतं आणि संबंधित नागरिकांना दिलासा मिळतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबई तकसाठी प्रवीण ठाकरे, मालेगाव, नाशिक.